नमस्कार, सिद्धी टेलर्समध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वन साइड पानगळा बघणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिले आपण अस्तरवरती पानगळा कट करून घेणार आहोत। पहिले आपण अस्तरवरती गळा कट करून घेणार आहोत। एक रेष मारून अस्तर सरळ करून घेऊया आपण। आता पहिले आपण ब्लाउजची पूर्ण उंची त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत। तर ब्लाउजची पूर्ण उंची 13.5 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। इथे आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे। शोल्डर मी 5.5 ठेवत आहे। या पॉइंट पासून खाली आपल्याला 5.5 वरती मुंड्याची खोली ठेवायची आहे आणि या पॉइंट वरती आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती आपली 34 इंचाची आहे, तर 8.5 हा चौथा भाग येत आहे। इथून पुढे आपल्याला 2 इंचावरती शिलाई मार्जिन ठेवायची आहे। इथून आपल्याला पाव इंच आतमध्ये घेऊन एक रेष मारायची आहे। इथे आपल्याला अर्धा इंचावरती मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। कमर आपली 30 इंच आहे, त्याचा चौथा भाग 7.5 येत आहे। 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच मागच्या टक्ससाठी। तर हे दोन्ही पॉइंट जोडून घेऊया। आता आपण पहिले हे अस्तर कट करून घेऊया। आता आपण गळ्याचं माप टाकणार आहोत। गळ्याचं माप आहे 10 इंचाचं, तर 10 इंचावर एक मार्क करूया आणि गळ्याची रुंदी आपल्याला 2.5 इंचांची ठेवायची आहे। शोल्डर पाशी पण 2.5 इंचाचंच ठेवायचे आहे। हा एक साइडला बॉक्स बनवून घेतलेला आहे, तसाच आपल्याला दुसऱ्या साइडलाही बॉक्स बनवून घ्यायचा आहे। सेंटरला मार्क करून घेऊया। आता हे आपण खोलून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा आहे। थोडासा असा बाहेरून राउंड शेप द्यायचा आहे। हा आता गळ्याचा शेप देऊन झालेला आहे, तो आपण आता कट करून घेऊया। असंच आता आपण ब्लाउज पीस कट करून घेणार आहोत। आता आपण हा ब्लाउज पीस कट करून घेऊया। हे मी कट करून घेतलेलं आहे। आता आपण मशीनवर बघूया कसं शिवायचं ते। हे मी ब्लाउज पीसचं काठ घेतलेले आहे, ते आपल्याला ब्लाउजला लावायचे आहेत। हे कमरपट्टीचा कपडा घेतलेला आहे अस्तरचा आणि ह्या गोटसाठी मी तिरक्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत 2 आणि हे आपलं मेन ब्लाउज पीस हे आपण बाजूला ठेवूया। आपल्याला पहिले डावा उजवा बघून घ्यायचा आहे, कारण हा वन साइडचा गळा आहे। आपल्याला ही साइड उजव्या बाजूला आली पाहिजे, त्यामुळे शिवताना आपल्याला ही डाव्या बाजूला घ्यायची आहे। आपण व्यवस्थित अस्तर ब्लाउज पीसला जोडून घेऊया आणि पिना लावून घेऊया। ह्या मी पिना लावून घेतलेल्या आहेत। आता आपण इथून सुरुवात करणार आहोत। पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित फिरून फिरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। हे इथून मी पूर्ण अशी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण आतला ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेणार आहोत। आपल्याला साइडने बारीक बारीक असे कट मारून घ्यायचे आहेत, म्हणजे ब्लाउज आपण उलटा केल्यावरती फिनिशिंग मध्ये तो बसतो व्यवस्थित। आता आपल्याला अस्तर आतल्या बाजूला टाकायचं आहे आणि वरून शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित आतल्या बाजूला अस्तर करून आपल्याला पकडायचं व्यवस्थित, अजिबात खेचायचं नाही, व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायची आहे। मी अशी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण अस्तर जोडून घेऊया ब्लाउज पीसाला।
हे मी अस्तर जोडून घेतलेला आहे. आता आपण हा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया. आपल्याला शोल्डरचा मध्य काढून घ्यायचा आहे टक्स मारण्यासाठी. तर आपल्याला थोडेसे असं कट मारून घ्यायचं आहे. इथून वरती आपल्याला 4 इंचाचा टक्स मारायचा आहे. टक्स मारून झालेले आहेत. आता आपण ही साडीचे काठ आहेत ते आपल्याला इथं असे जोडायचे आहेत. पूर्ण कमरेपासून शोल्डरपर्यंत असं जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण खालच्या बाजूने आपण सुरुवात करणार आहोत जोडायला. आता इथून इथपर्यंत आपण दुसरी शिलाई मारून घेणार आहोत. हे मी साडीचे काठ लावून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथं गोट करायचा आहे. ह्या गोटसाठी मी पट्ट्या 1.5 इंचाच्या कट करून घेतलेल्या आहेत. ते आपल्याला या एक साईडला छोटा फोल्ड घालून शिलाई मारून घ्यायची आहे. गोट आपल्याला खालच्या बाजूने करायचा आहे. हे मी आतल्या बाजूला फोल्ड केलेला आहे शिलाईची बाजू. इथून आपल्याला गोट करायचा आहे. अजिबात खेचायचं नाही. हळूहळू गोल फिरवत फिरवत आपल्याला गोट करून घ्यायचा आहे. खेचायचं नाही आपल्याला. गोटची पट्टी आपल्याला अशी आल्हाद हाताने लावायची आहे. असा आपल्याला आतल्या बाजूला हा कपडा घालून फोल्ड करायचा आहे आणि बारीक असा गोट करून घ्यायचा आहे. कोपऱ्यामध्ये आपल्याला गोटचा कपडा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे. हा बघा आपला कसा एकदम फिनिशिंग मध्ये गोट तयार झालेला आहे. आता आपल्याला याला लेस लावायची आहे गळ्याला. ही मी लेस घेतलेली आहे. ती आपल्याला गोटच्या बाजूने लावायची आहे. अशी थोडंसं एकदम 1/2 इंच अंतर ठेवून. लेस पण आपल्याला खेचायची नाही. अगदी हा आल्हाद हाताने लेस लावून घ्यायची आहे. मी अशी लेस लावून घेतलेली आहे. एकदम फिनिशिंग मध्ये लेस लावून झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल. आता आपल्याला याला कमरपट्टी जोडायची आहे. हे मी 3 इंचाचा अस्तर कट करून घेतलेला आहे. आपल्याला याची कमरपट्टी लावायची आहे. कमरपट्टीला मी डबल कपडा लावते जेणेकरून कमरपट्टी वर उचलत नाही. इथं आपल्याला एक फोल्ड मारायचा आहे जिथं आपण टक्स मारलेला आहे तिथं. दुसऱ्या टक्स वरती पण आपल्याला एक प्लेट मारायची आहे जेणेकरून कमरपट्टी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये बसते. दाब शिलाई मारून घ्यायची आहे कमरपट्टीवरती. ही कमरपट्टी लावून झाली आहे. ती आपल्याला आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे आणि वरून एक मोठी शिलाई मारायची आहे. नंतर आपल्याला कमरपट्टीला हात शिलाई करून घ्यायची आहे. एकदम फिनिशिंग मध्ये आपली कमरपट्टी लावून झालेली आहे. हा आपला गळा शिवून तयार झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही शिकण्यासारखं वाटले असेल तर नक्कीच लाईक करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.